पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवत सुनीताताई किशोरप्पा पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता पदभार स्वीकारला। हा भव्य व ऐतिहासिक पदग्रहण सोहळा पाचोरा शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। कार्यक्रमाला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख ललिताताई पाटील, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किशोर बारावकर तसेच इतर नगरसेवक, गटनेते सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पदग्रहण सोहळ्यात महिला बचत गटांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार व आर्थिक स्वावलंबनाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। बँक कर्ज, शासकीय अनुदान व प्रत्यक्ष कामाच्या संधी उपलब्ध करून महिलांना सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता भगिनी, शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। संपूर्ण परिसर शिवसेनेच्या घोषणांनी व जल्लोषाने दुमदुमून गेला। पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात हा पदग्रहण सोहळा संस्मरणीय पर्व ठरल्याचे चित्र यावेळी दिसून आले। की नगरसेवकांनी काम नाही केलं तर त्यांच्या घरावरती आंदोलन करू, त्याला अपवाद नगराध्यक्ष सुद्धा नसणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून त्यांचा या पक्षात जन्म झाला आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं किंवा बाळासाहेबांचा विचार होता, ज्या तुम्हाला नगरपालिकेसाठी ज्या वार्डमधून तुम्हाला नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून जेव्हा ही जनता एक अपेक्षा ठेवून निवडून देते आणि त्या अपेक्षेला तुम्ही जर खरे नाही उतरले तर आंदोलनाद्वारे तुम्हाला मी कामाला कसं लावता येईल किंवा तुम्हाला काय निर्णय तुमच्याबद्दल घेता येईल असा धाकही या क्षणी आप्पासाहेबांनी, आमदार साहेबांनी सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षालाही दिला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं, माझ्या अनुभवातून आणि माझ्या घरातून समाजसेवा करण्याचं आमच्यात ते बाळकडू असल्यामुळे मी आप्पांचा हा शब्द खरा होऊ देणार नाही। कारण आप्पा मला पहिले या नगरपालिकेला बसवलं आहे तर मला हे सांगून बसवलं आहे, तुला हा चार्ज दिला आहे, या जनतेने आशीर्वाद दिला आहे, मी ती संधी दिली आहे तर त्या संधीचं सोनं करून दाखव आणि या जनतेसाठी हाक मारतील तेव्हा कामासाठी तत्पर राहा असं मला आप्पांनी आधी सांगितलं आहे। म्हणून हे महत्त्वाचं पद मी स्वीकारलं आहे तर ती संधी आप्पांना मी खरी करून दाखवेल, या संधीचं सोनं करून दाखवेल। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।